Hello students, it's me your Vaibhav sir and I welcome all of you guys to Achievers Academy e-learning app where learning is made simple by making it conceptual. स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलोय. एक असा टॉपिक की ज्या टॉपिकबद्दल सायन्स स्ट्रीमचे स्टुडंट्सच नाही तर त्यांचे पालकसुद्धा खूप क्युरियस आहेत. तर स्टुडंट्स, आजचा जो टॉपिक आपण बघणार आहोत तो टॉपिक म्हणजे आहे एंट्रन्स एक्झाम्स आफ्टर 10+2. ओके, म्हणजे जर समजा आपण बघितलं तुमच्या 12वी नंतर आपल्याला कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स द्यावे लागतात. त्या एंट्रन्स एक्झाम्स आपल्याला कुठल्या कुठल्या स्ट्रीम्सच्या कॉलेजेसला कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट्सला ॲडमिशन घेण्यासाठी मदत करतात किंवा आपले जी काही पूर्ण जी काउन्सिलिंग प्रोसेस असते ह्या एंट्रन्स एक्झाम नंतर ती कशा कशा पद्धतीने होते ह्या सगळ्यांबद्दलची एक बेसिक इन्फो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. स्टुडंट्स, चला बिगिन करूया आपल्या आजच्या सेशनला, जिथे आपण बघणार आहोत तुमचे एंट्रन्स एक्झाम आफ्टर 10+2 लेवल. स्टुडंट्स, आजच्या एजचं सगळ्यात जास्त पॉप्युलर फील्ड जर म्हटलं तर ते म्हणजे तुमचं मेडिकल एज्युकेशन. आता असं नाही की बाकीच्या फील्ड्स पॉप्युलर नाही आहेत, पण सगळ्यात जास्त आज जर समजा ॲज अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आम्ही रन करतोय तर खूप जास्त विद्यार्थी ज्या स्ट्रीमला जाण्याचा प्रयत्न करताय, जिकडे जास्त ओढा आहे, तो म्हणजे तुमचा मेडिकल एज्युकेशन. आता मग मेडिकल एज्युकेशन जर मला करायचं असेल तर मी कुठल्या कुठल्या स्ट्रीम्समध्ये मेडिकल एज्युकेशन करू शकतो. तर मी काही अशा निवडक ब्रांचेस काढल्या आहेत की जिकडे जनरली विद्यार्थी जाण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात फर्स्ट आहे तुमचं MBBS. सर्वांनाच माहिती आहे जनरली मेडिकल फील्डला जायचं म्हटलं की पहिला प्रेफरन्स तर MBBSला असतो. सेकंड जर सपोज आपण फील्ड बघितली तर ती असते तुमची BDS. थर्ड फील्ड जर आपण बघितली तर ती असते तुमची BHMS. आफ्टर दॅट BAMS. आणि जर मला वेटरनरी फील्डला जायचं असेल तर मी काय करतो तर BVSC. ओके, तर ह्या झाल्या तुमच्या काही अशा इन जनरल स्ट्रीम्स की जिकडे जनरली विद्यार्थी 10+2 लेवल नंतर जाण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या ज्या फील्ड्स आहेत यांचे प्रेफरन्सेस मी अशी सिक्वेन्स बनवली म्हणून तसेच लावायचे असं नाही. ते डिपेंड करतं तुमच्या पॅशनवरती, ते डिपेंड करतं तुमच्या प्रेफरन्सवर स्पेसिफिकली. बरोबर, म्हणजे असं नाही की बाबा ही जी लिस्ट बनवली मग असेच सगळे प्रेफरन्सेस असतात. तर हे जे सगळे प्रेफरन्सेस आहेत ह्या सगळ्या प्रेफरन्सेसला चूज करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या स्ट्रीम्सला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला काही एंट्रन्स एक्झाम्स द्यावे लागणार. हां, ऑब्व्हियस थिंग आहे, तुम्हाला 12th तर द्यावीच लागते. 12thच्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी तर हवीच, पण ह्या एलिजिबिलिटीनंतर तुमच्या ग्रुप बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या एंट्रन्सचा स्कोरसुद्धा तेवढाच मॅन्डेटरी असतो. तर चला बघूया कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स असतात तुमच्या ह्या मेडिकल एज्युकेशनला जाण्यासाठी. सगळ्यात फर्स्ट जर सपोज आपण एंट्रन्स एक्झाम जर बघितले ना स्टुडंट्स, तर ती आहे एम्स. आता एम्सचे 15 इन्स्टिट्यूट्स आहेत. ठीक आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ठीक आहे, यांचे 15 जे इन्स्टिट्यूट्स आहेत ते 15च्या 15 इन्स्टिट्यूट्स त्यांचे जे सीट्स फिल करतात ते फिल करतात ऑन दी बेसिस ऑफ एम्स एंट्रन्स एक्झाम. ओके, सेकंड तुमची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती आहे जिपमर. आता जिपमरचा फुल फॉर्म असा आहे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, तर यांचे 2 इन्स्टिट्यूट्स आहेत पूर्ण भारतामध्ये आणि ते 2 जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे जे काही सीट्स फिल होतात ते होतात ऑन दी बेसिस ऑफ जिपमर एंट्रन्स एक्झामिनेशन. ओके, आणि थर्ड जी आपल्या सर्वांना माहिती असावी तुमची नीट. ओके, आता नीटच्या बेसिसवरती आपल्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस ॲज वेल ॲज तुमचे प्रायव्हेट ॲज वेल ॲज तुमच्या डीम्ड युनिव्हर्सिटीजचे MBBS कॉलेज ॲक्सेस करता येतात. पण स्टुडंट्स, 2020-21 ह्या अकॅडमिक इयरमध्ये काही स्लाईट चेंजेस यामध्ये झाले. ते स्लाईट चेंजेस असे की आपल्या हेल्थ अँड एज्युकेशन मिनिस्ट्रीने एक डिसिजन घेतला की बाबा एम्सचे जे सगळे इन्स्टिट्यूट्स आहे ते आजपासून फिल होणार तुमच्या नीटच्या बेसिसवर, म्हणजे एम्स होणार नाही. आणि सेकंड जो डिसिजन होता तो होता जिपमरच्या बाबतीत सुद्धा की तुमचे जे काही जिपमरचे इन्स्टिट्यूट्स आहेत ते देखील आता कशाने फिल होणार तुमच्या नीटच्या स्कोअरच्या बेसिसवर. म्हणजे ऑन जर सपोज कंक्लुजन आपण काही बोलायचं झालं तर ते कंक्लुजन आता असं राहिलं आहे की मेडिकल एज्युकेशनला जर जायचं तर आपल्याला एकच एक्झाम द्यायची आणि ती म्हणजे काय तुमची नीट. आता ही जी नीट आहे, नीटसाठी जर सपोज आपण बघितलं आता तुमचे एम्स पण भेटणार आहे तुम्हाला नीटच्या बेसिसवर, तुमचे जिपमर पण भेटणार आहे, ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट भेटणार आहे, तुमचे प्रायव्हेट भेटणार आहे. तर मग हा सगळा जो स्टॅटिस्टिकल पार्ट आहे की कुठल्या इन्स्टिट्यूटला किती सीट्स, कोणत्या टाईपच्या इन्स्टिट्यूट्सचे कोणते सीट्स आणि टोटल आता नीट किती सीट्स ऑफर करणार आहे त्याचं थोडंसं स्टॅटिस्टिक मी तुम्हाला सांगतो. त्या स्टॅटिस्टिक्सची हेल्प तुम्हाला तुमचा स्कोअर कॅल्क्युलेट करण्यासाठी कामात येईल किंवा पुढे तुमचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत जी मुलं आत्ता त्यांची नीट त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचे काही स्कोर्स आलेले आहेत तर त्यांना त्यांचे जे ऑप्शन फॉर्म्स आहेत ते फिल करण्यासाठी या स्टॅटिस्टिक्सची खूप मदत होईल. तर चला बघूया एक्झॅक्टली इन्स्टिट्यूट अँड कोर्स वाईज सीट्स कसे आहेत आता नीटच्या बेसिसवर. तर सगळ्यात फर्स्टली तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती एक टेबल दिसतोय, ज्या टेबलमध्ये मी 2 हाफ्समध्ये त्याला डिवाइड करून टाकलंय. फर्स्ट जो हाफ आहे ना स्टुडंट्स तो आहे नीट
थ्रू आपल्या सीट्सवरती बेस्ड, जो की 2021 अकॅडमिक इयरच्या अगोदर म्हणजे जे झिपमर आणि जे तुमचे एम्स आहे ह्या एक्झाम्स कॅन्सल झाल्याच्या नंतरची जी सिच्युएशन आहे ती मी शेवट दिली आणि त्यांच्या अगोदर कशी परिस्थिती होती ती मी फर्स्ट हाफमध्ये दिली. तर मी थोडंसं एक्सप्लेन करतो त्याला प्रॉपरली म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. तर आपल्याकडे टाईप्स ऑफ कॉलेजेस कुठले असतात, सगळ्यात फर्स्टली तर गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि सेकंड असतात तुमचे प्रायव्हेट कॉलेजेस. ओके, आणि त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये काही डीम्ड युनिव्हर्सिटीज सुद्धा इन्क्लुडिंग असतात. ओके, तर आपल्याकडे MBBS साठी जर बोलायचं झालं, मी स्पेसिफिकली MBBS आणि BDS घेतलंय. BHMS BAMS असेल किंवा रादर तुमच्या इतर ज्या स्ट्रीम्स आहेत त्या स्ट्रीम्सची जी काउन्सिलिंग होणार आहे ती इन्स्टिट्यूट स्पेसिफिक सुद्धा असते आणि मोस्ट प्रोबॅबली म्हणजे त्यांची तुम्हाला बऱ्यापैकी डिटेलिंग असते. जास्त जे कन्फ्युजन आहे ते MBBS आणि BDS बद्दल असतं. सो मी स्पेसिफिकली आजच्या सेशनमध्ये हे क्लिअर करणार आहे आणि पुढच्या एखाद्या सेशनमध्ये मी त्या गोष्टी देखील क्लिअर करून देईल. तर सगळ्यात फर्स्टली आपले जे कॉलेजेस असतात ते कुठले कुठले असतात, मग गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात आणि प्रायव्हेट कॉलेजेस असतात. तर MBBS साठी टोटल जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते आहे 272. ओके, आणि तेच जर प्रायव्हेट कॉलेजेस जर आपण बघितलेत ना स्टुडंट्स तर ते आहे 260. ओके, म्हणजे अशा एकूण जे आपले कॉलेजेस आहेत, एकूण जे इन्स्टिट्यूट्स आहेत जे अकॅडमिक इयर 2021च्या बिफोर म्हणजे एम्स आणि झिपमर नीटवर बेस्ड होण्याच्या पूर्वी भरले जायचे तर ते इन्स्टिट्यूट्स होते 532. म्हणजे टोटल नीटच्या बेसिसवर 532 इन्स्टिट्यूट्स असायचे. आता हे जे सगळे इन्स्टिट्यूट्स आहेत हे किती सीट्स ऑफर करतात MBBSच्या, तर पहिले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ना स्टुडंट्स ते 41,388 सीट्स ऑफर करतात. म्हणजे जे टोटल 272 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते 41,388 जागा तिकडे आपल्याला ऑफर करतात. आणि तेच जर सपोज आपण आपले प्रायव्हेट कॉलेजेस जर बघितले तर प्रायव्हेट 260 कॉलेजेस आहेत. हे 260 कॉलेज तुम्हाला 35,540 सीट्स ऑफर करतात. आता मग जर सपोज आपण बघितलं एकूण नीट थ्रू आत्तापर्यंत म्हणजे ह्या वर्षाच्या अगोदरपर्यंत आपण जर बघितलं तर 76,928 जागा असायच्या तुमच्या नीट थ्रू. ठीक आहे, आणि ज्या फिल केल्या जायच्या तुमच्या काही गव्हर्नमेंट कॉलेजेसला आणि काही प्रायव्हेट कॉलेजेसला. तर हे होतं स्टॅटिस्टिक्स तुमच्या MBBS साठी कुणा थ्रू, तुमच्या नीट थ्रू बिफोर मेकिंग डिसिजन बाय हेल्थ अँड एज्युकेशन मिनिस्ट्री. आता तुमचे जे काही BDS बद्दलचं स्टॅटिस्टिक आहे, BDSचे टोटल गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत स्टुडंट्स 50. ठीक आहे, जे ऑफर करतात तुमचे टोटल सीट्स 3,513. ओके, 3,513 सीट्स. ओके, तेच जर प्रायव्हेट कॉलेजेस जर आपण बघितले BDSचे, ठीक आहे, मग आता त्याच्यात गव्हर्नमेंट कोटा देखील असतो बरं का, म्हणजे तुमचं कॅप थ्रू जर ॲडमिशन होत असेल तर तुम्हाला नॉर्मली स्कॉलरशिप वगैरे भेटते. ठीक आहे, तर ते जे सगळे इन्स्टिट्यूट्स आहेत ते असतात तुमचे 263 आणि ह्या 263 इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्हाला सीट्स ऑफर केल्या जातात BDS साठी 23,260 म्हणजे 23,260 सीट्स. ओके, तर जर सपोज आपण एकंदरीत जर विचार केला की बाबा मग BDS साठी नीट थ्रू किती इन्स्टिट्यूट्स अवेलेबल आहेत तर ते टोटल इन्स्टिट्यूट्स होतात 313 प्रायव्हेट ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट. आणि जर सपोज आपण टोटल सीट्स जर बघितले स्टुडंट्स तर टोटल सीट्स होतात 26,773. आता हे जे सीट्स आहेत हे तुमच्या नीट थ्रू ऑफर केले जातात कशासाठी, तुमच्या BDS साठी. येते लक्षात. तर ही होती काही अर्ली इन्फो. पण आता जसं की तुमचं एम्स आणि झिपमर हे दोन्ही पण जे इन्स्टिट्यूट्स आहेत हे देखील नीटने फिल होणार आहे तर त्यांचं देखील आपल्याला आकडेवारी घ्यावी लागणार इकडे. तर तुमचे टोटल एम्सचे आणि झिपमरचे इन्स्टिट्यूट्स असतात, एम्सचे असतात 15 आणि झिपमरचे असतात 2. ठीक आहे, आणि हे 15 आणि 2 ऑफर करतात 1,205 आणि तुमचे 200 सीट्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एम्सचे असणार 1,205 सीट्स आणि ते झिपमरचे असणार तुमचे 200 सीट्स. ओके, आणि जर सपोज आपण बघितलं मग आता हे सीट्स आणि हे इन्स्टिट्यूट्स जर आपण आपल्या आता नीटमध्ये जर ॲड केले तर नीटच्या काउन्सिलिंगसाठी आता आपल्याकडे असणार आहे 549 इन्स्टिट्यूट्स. आणि जर सपोज आपण बघितल्या टोटल ज्या सीट्स आहेत त्या झाल्या आहेत आता 78,333. म्हणजे एकूण जर सपोज आपण जर स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर MBBSचं चेंज झालंय, पण तेच जर BDSचं जर आपण बघितलं तर ते तसंच राहिले कारण झिपमर आणि एम्स तसेही तुमचं BDS ऑफर करत नव्हते. बरोबर. सो त्या केसमध्ये त्यांचं जे स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे काय 313 इन्स्टिट्यूट्स आणि 26,773 जागा ह्या तशाच्या तशा आहेत. ओके, मग आता आपण जर सपोज बघितलं तुमच्या नीटमध्ये आपल्याला एवढा स्कोर करायचा आहे की जेणेकरून आपल्याला ह्या 78,333 MBBSच्या किंवा 26,773 तुमच्या BDSच्या ह्या सीट्स आपल्याला काय करता येतील, अवेल करता येतील. मग प्रश्न येतो सर की तुमचा कट ऑफ किती. तर 2021 ह्या पर्टिक्युलर इयरसाठी मी जर सपोज माझं स्टॅटिस्टिक किंवा माझा रिसर्च जर मी बघितला तर तो असा सांगतो की 560 अँड अबव किंवा 550 अँड अबव जर स्कोर असेल तर हा वेल अँड गुड असतो.
ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला एकदम हाय एंड कॉलेजेस भेटण्याच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या टॉप स्कोरर्सलाच असणार आहे ऑब्व्हियसली. पण ठीक आहे, 550-560च्या रेंजमधला जर तुमचा स्कोर असेल तर त्या केसमध्ये यू कॅन गेट ॲडमिटेड टू युअर MBBS व्हाया कॅपराऊंड. ओके, तर हे होतं तुमच्या टोटल मेडिकल एज्युकेशनचं स्टॅटिस्टिक. आता हे जे मेडिकल एज्युकेशनचं जे स्टॅटिस्टिक आहे, हे स्टॅटिस्टिक तेव्हा पॉसिबल आहे जेव्हा आपला नीटमध्ये स्कोर येणार आहे. तर चला बघूया एक्झॅक्टली नीटचा पॅटर्न काय आहे. तर नीटचा जो पेपर पॅटर्न आहे स्टुडंट्स, तो काहीसा असा आहे. आपल्याकडे 3 सब्जेक्ट्स असतात या पेपरमध्ये. ते 3 सब्जेक्ट्स म्हणजे फिजिक्स, केम आणि बायोलॉजी. ओके, आता फिजिक्सचे टोटल एकूण प्रश्न जी आपल्याला विचारली जातात ती प्रश्न असतात 45. ओके, आणि जर सपोज आपण बघितले केमिस्ट्रीचे विचारले जातात 45. म्हणजे जर सपोज आपण बघितलं हे 45 प्रश्न PCचे विचारणार, ज्यातील इच अँड एव्हरी क्वेश्चन तुमचा 4 मार्क्सचा असेल. म्हणजे तुमचे फिजिक्सचे टोटल मार्क्स होतात 180 ॲज वेल ॲज केमचे मार्क्स होतात तुमचे 180. स्टुडंट, आता नीटमध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स दिला जातो तुमच्या बायोलॉजीला. आता बायोलॉजीमध्ये जर सपोज आपण स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर तुमचे जे काही 90 क्वेश्चन्स असतात ते बायोलॉजीचे असतात आणि ते असतात अगेन 4 मार्क्स इच. म्हणजे तुमचे जे टोटल मार्क्स होतात फक्त बायोलॉजीचे ते होतात 360. म्हणजे 50% बायो आणि 50% फिजिक्स आणि केम असणार आहे तुमचं. आता याच्यामध्ये मग तुमची जी ग्रँड टोटल होते ती ग्रँड टोटल होते 720 मार्कांची. आणि जर सपोज आपण बघितले टोटल क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात 180 त्या 720 मार्कांसाठी. आणि या एक्झामला जो आपल्याला कालावधी दिला जातो तो असतो 3 आवर्सचा. म्हणजे 3 तासांचा पेपर असणार. त्या 3 तासांच्या पेपरमध्ये आपल्याला हे जे टोटल तुमचे काही 720 मार्क्स आहेत हे आपल्याला कव्हर करायचे आहे. स्टुडंट्स, नीटबद्दलची एक इम्पॉर्टंट माहिती तुम्ही लक्षात ठेवाल की नीट ही ऑफलाईन होते. म्हणजे जर सपोज आपण बघितलं जसं तुमच्या IITs म्हणजे मेन्सचे जे एक्झाम्स असतात JEEचे ते जसे ऑनलाईन होतात किंवा तुमची CET जशी ऑनलाईन होते तशी तुमची नीट ऑनलाईन होत नाही. तिचा जो पेपर असतो तो ऑफलाईन असतो. आणि मी जी सगळी माहिती तुम्हाला देत आहे ही माहिती एका रिसर्चच्या बेसिसवरती आहे. ही अपडेट होत चालते, चेंज होत चालते थोडी. तर तिची जी काही इन्फो आहे जर समजा काही थोडीफार चेंज होत असेल तर तिची कंप्लीट अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, जे की तुम्हाला व्हिडिओच्या एंडला भेटतील. ओके, तर हे होतं स्टुडंट्स तुमचं कंप्लीट मेडिकल एज्युकेशन. म्हणजे ज्या पण विद्यार्थ्यांनी एंट्रन्स वगैरेचे क्लासेस लावलेले असतील तुमच्या मेडिकल एज्युकेशनसाठी तर हे होतं त्यांचं टार्गेट. ओके, चला जाऊया आपल्या सेकंड टाईप ऑफ एज्युकेशनकडे, जे की अगेन पॉप्युलर आहे, जे म्हणजे टेक्निकल एज्युकेशन. टेक्निकल एज्युकेशन म्हटलं की तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल इंजिनिअरिंग, बरोबर ना. तर इंजिनिअरिंग जर करायची असेल तर टेक्निकल एज्युकेशन आपण प्रेफर, म्हणजे जनरली आपली इंजिनिअरिंग जी आहे ती टेक्निकल एज्युकेशनमध्ये येते. आता जर सपोज आपण बघितलं मग हे टेक्निकल एज्युकेशन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतील बरं, तर फर्स्ट जे असतं ते असतं BE और BTech. म्हणजे आता BE आणि BTechमध्ये खूप मोठा संभ्रम आहे. जर सपोज आपण एखाद्या ऑटोनॉमस कॉलेजमधनं जर सपोज आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला BTech भेटतं. IIT मधनं करत असेल तर BTech भेटतं. NIT मधनं करत असेल तरी BTech भेटतं. गव्हर्नमेंट कॉलेज पण ऑटोनॉमस असेल तर BTech भेटतं. ओके, रादर जर समजा मी ॲडेड अनॲडेड जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्यामधनं इंजिनिअरिंग करत असेल तर मला जे डिग्री भेटते ती असते BE. ओके, सेकंड जी स्ट्रीम आहे स्टुडंट तुमच्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये ती म्हणजे BArch, बॅचलर इन आर्किटेक्चर. जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स बॅचलर इन आर्किटेक्चर हे जर सपोज आपण कन्सिडर करायला गेलो तर हे IIT मध्ये देखील ऑफर होतं, ॲज वेल ॲज आपल्या प्रायव्हेट कॉलेजेस ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट कॉलेजेसला सुद्धा असतं आणि NITला देखील असतं. ठीक आहे, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे ते देखील तुम्हाला BArch ऑफर करतं. तर हे झालं तुमचं सेकंड स्ट्रीम. थर्ड स्ट्रीम जर आपण बघितली तर ती आहे बी प्लॅनिंग. ओके, आता बी प्लॅनिंग म्हणजे काय हा पहिला प्रश्न पडला असावा. जसं की तुमचा BTech झालेला सिव्हिल इंजिनियर स्ट्रक्चरची डिझाईन बनवणार आहे, तर त्याची जी इलिव्हेशन्स असतील, त्याची जी डिझायनिंग असेल, त्याचं जे आर्किटेक्चर असेल ते कोण बनवणार, तुमचा BArch. आणि ही बिल्डिंग बनवण्यापूर्वी जे प्लॅनिंग करावे लागले होते, टाउन प्लॅनिंग वगैरे, ते सगळं कोण करतो, तर तुमचा बी प्लॅनिंगवाला. ओके, सो हे झाले तिन्ही कोर्सेसमधले डिफरन्सेस. तर चला जाणून घेऊया ह्या पर्टिक्युलर टेक्निकल एज्युकेशनसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम्स द्यावे लागतात. सगळ्यात फर्स्ट जी एंट्रन्स एक्झाम आहे स्टुडंट्स ती आहे JEE मेन्स. आणि त्याचसोबत JEE मेन्स जर क्वालिफाय झाली तर आपल्याला जाता येतं ॲडव्हान्सला. आता JEE मेन्स क्वालिफाय झाली म्हणजे नेमकं काय, तर जर सपोज आपण JEE मेन्सच्या फर्स्ट 2,50,000 स्टुडंट्सपैकी जर असेल, म्हणजे ते काय करतात, मेरिट जे फर्स्ट 2,50,000 स्टुडंट्स असतील त्यांना क्वालिफाय करतात कशासाठी, ॲडव्हान्ससाठी. आणि त्यांना चान्स मिळतो JEE ॲडव्हान्स देण्याचा. आणि JEE ॲडव्हान्स जर आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला IITच्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲप्टिट्यूड एक्झाम देण्यासाठी जाता येतं, किंवा रादर असं म्हणा की आपल्याला IITची काउन्सिलिंग करता येते. ओके, आता सेकंड जर सपोज आपण बघितली एक्झाम तर ती आहे MST CET. स्टुडंट्स, जर सपोज तुम्ही महाराष्ट्रासाठी जर सपोज रिजनल कॉलेजेसला ॲडमिशन घेण्याचा
प्लॅन करत असाल किंवा महाराष्ट्रातील तुमचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथे ॲडमिशन घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला तुमच्या MST-CETच्या स्कोरच्या बेसिसवरती गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲज वेल ॲज जे रिजनल प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते तुम्हाला अवेल होतील. त्यानंतर जर सपोज आपण बघितलं एक अजून मी एक्स्ट्रा एक एक्झाम लिहिली VIT-EE. ओके, आता हे जे VIT-EE आहे VIT-EE ओके, तर हे आहे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी. जर सपोज आपण बघितलं वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा सुद्धा रेप्युटेशन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आम्ही कुठल्याही कॉलेजला किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूटला आम्ही इकडे काही मार्केट करत नाही आहे. आम्ही फक्त आमचा रिसर्च जो आहे की ज्यामध्ये आम्हाला आढळलं की बाबा एज्युकेशन प्रॉपर ऑप्टिमम आहे आणि तिथनं जॉब प्लेसमेंट्स वगैरे पण बऱ्यापैकी चांगल्या आहेत अशा इन्स्टिट्यूट्सला आम्ही इकडे काय केलं हायलाईट केलं. तर त्यातलंच तुमचं VIT देखील येतं. तर VIT जी एक्झाम आहे ठीक आहे, VIT एक्झामने आपल्याला VITचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट्सला ॲडमिशन घेता येतं. जसं एम्स आणि झिपमर फक्त त्यांच्याच इन्स्टिट्यूटसाठी होतं स्पेसिफिक, तसंच VIT देखील आहे. ओके, तर चला बघूया मग एक्झॅक्टली ही जी पूर्ण स्टोरी आहे ती कशा पद्धतीची आहे. आता जर सपोज आपल्याला JEE मेन्स आणि ॲडव्हान्सबद्दल डिटेलिंग जर करून घ्यायची असेल तर त्यामध्ये सगळ्यात फर्स्टली येतं की बाबा JEE मेन्स आणि ॲडव्हान्स थ्रू आपल्याला कुठले कुठले इन्स्टिट्यूट्स भेटू शकतात. तर बघूया इन्स्टिट्यूट्स कुठले कुठले. सगळ्यात फर्स्ट असतो स्टुडंट्स IIT साठी आपल्याला JEE मेन्स ॲज वेल ॲज ॲडव्हान्स दोन्ही क्वालिफाय करावं लागतं, मग आपल्याला IITच्या काउन्सिलिंगला जाता येतं. पण तेच जर सपोज आपण NITचा विचार जर केला ना स्टुडंट्स तर JEE मेन्स थ्रूच आपल्याला NITला देखील जाता येतं. पण NITच्या केसमध्ये आपल्याला ॲडव्हान्स देणं अनिवार्य नाही. म्हणजे मी जर सपोज माझा स्कोर जर चांगला ठेवत असेल जसं की 90 and above वगैरे असेल तो दरवर्षी व्हॅरी होतो. मी जर सपोज चांगला ऑप्टिमम स्कोर जर ठेवलेला असेल आणि त्या केसमध्ये जर मला पर्टिक्युलरली NIT अवेल करायचं असेल तर मी NITच्या काउन्सिलिंगला माझ्या JEE मेन्सच्या स्कोरच्या बेसिसवर जाऊ शकतो, ॲडव्हान्स देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स, मग आता तुम्ही जर म्हणाल की सर एखाद्या केसमध्ये JEEचा स्कोर थोडाफार कमी आला आहे, अगदी NITला जाईल इतका नाही आहे पण थोडासा कमी आहे, मग त्या केसमध्ये आम्हाला काही रिजनल कॉलेजेसला मदत होईल का JEEच्या बेसिसवर? तर स्टुडंट्स त्याचा आपल्याला रिजनल कॉलेजेसला फारसा बेनिफिट होत नाही, कारण रिजनल कॉलेजेसला जी काही पर्टिक्युलर तुमची जी काही अलॉटमेंट होते ती अलॉटमेंट होते ऑन द बेसिस ऑफ व्हॉट जो MST-CET स्कोर. येते लक्षात? तुमच्या लक्षात आलं असेल की JEE हे फक्त टार्गेट आहे IIT आणि NITसाठी. चला बघूया हा JEEचा पेपर एक्झॅक्टली कसा असतो, मग आपण CETकडे जाऊया. सगळ्यात फर्स्ट थिंग आपण जर सपोज बघितलं JEE बेसिकली 3 पेपर्समध्ये डिवायडेड आहे. JEE मेन्स फर्स्ट असतो पेपर 1, सेकंड असतो पेपर 2 आणि थर्ड असतो पेपर 3. पेपर 1 असतो BTechसाठी. जर सपोज आपण बघितलं किंवा रादर BTech म्हणा तुम्ही. त्यानंतर जर सपोज आपण बघितलं तुमचा जो काही पेपर 2 असतो तो असतो BArchसाठी. त्यानंतर जो पेपर 3 असतो तो असतो B प्लॅनिंगसाठी. मी तुम्हाला इच अँड एव्हरी पेपर थोडासा डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण जेवढे पण इंजिनियर्स आज माझी व्हिडिओ बघतायत किंवा जेवढे पण पालक ज्यांना त्यांच्या मुलांना इंजिनिअरिंग स्ट्रीमला पाठवायचं आहे ते सगळे जे बघत आहेत त्यांना एक अंदाज येऊन जाईल की पेपर एक्झॅक्टली कशा पद्धतीचा होणार आहे. सो सगळ्यात फर्स्टली तुमचा पेपर 1 जर आपण बघितला तर बेसिकली तुमचे 3 सब्जेक्ट्स असतात, मॅथमॅटिक्स, त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, मॅथमॅटिक्सचे टोटल क्वेश्चन्स जे विचारले जातात ते असतात 25 आणि त्यांचे मार्क्स असतात 100. स्टुडंट्स ह्या 25 मध्ये 20 असतात तुमचे MCQs आणि 5 असतात तुमचे न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्स. ओके, तेच जर सपोज आपण बघितले फिजिक्सच्या बाबतीतही सेम आहे, 25 अगेन 20 आणि 5. त्यानंतर केमिस्ट्री जर सपोज बघितले तर त्याचं सुद्धा तसंच आहे, 20 आणि 5. तुम्ही म्हणाल सर हे न्यूमेरिकल व्हॅल्यू काय? MCQs तर मला समजलं की बाबा ऑप्शन टिक करायचं आहे. न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप काय? न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला एखादं पर्टिक्युलर सपोज एखादं गणित दिलंय, ठीक आहे, ते तुम्हाला सोडवायचं आहे, त्याचं जे आन्सर आलं ते तिथे एंटर करायचं आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू त्याच्यात एंटर करायची तुम्हाला त्याची. तर तो जो काही क्वेश्चनचा टाईप झाला त्याला म्हणतात न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन. आता स्टुडंट्स त्याच्यात एक बेनिफिट झाला आहे आपला. तो बेनिफिट असा की न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्सला तुमची निगेटिव्ह मार्किंग नाही येते लक्षात. म्हणजे जर समजा आपण बघितलं, मी ते तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगणार आहे, जेवढे पण न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप म्हणजे जे 25-25 दिसतात ना त्यातले ते 5-5 प्रश्न जे आहेत ते न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप आहे आणि त्यांना निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याचा आपल्याला एक विशेष बेनिफिट होणार आहे. आता टोटल जे क्वेश्चन्स होतात स्टुडंट्स मग ते होतात तुमचे 75 आणि तुमचे जे टोटल मार्क्स असतात स्टुडंट्स मग ते असतात तुमचे 300. म्हणजे 300 मार्कांची तुमची टोटल एक्झाम असणार आहे. येते लक्षात प्रॉपरली? तर बघूया थोडंसं मार्किंग स्कीमला ह्याच पेपरच्या. जर सपोज आपण बघितले तुमचे जर MCQ तुम्ही अटेम्प्ट करत असाल आणि तुमचं उत्तर जर बरोबर येत असेल तर तुम्हाला भेटणार आहे +4 मार्क्स. तेच जर सपोज तुमचा एक MCQ जर चुकत असेल, रॉंग येत असेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुमचे होणार आहेत -1 मार्क. ठीक आहे, आणि जर समजा तुम्ही क्वेश्चन रिव्ह्यूला टाकला किंवा अनआन्सर्ड ठेवला तर दोन्ही केसेसमध्ये तुमचे मार्क्सही डिडक्ट होणार नाही, ॲज वेल ॲज तुम्हाला मार्क्स भेटणारही नाही आहे. म्हणजे तुमचा स्कोर काय राहणार तिथे 0. पुढे जे न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्स आहेत त्यांच्या केसमध्ये मार्क्स असणार किती? ईच क्वेश्चनला 4. जर समजा तुम्ही तो चुकवला तर तुमचा एकही मार्क डिडक्ट होणार नाही, इकडे निगेटिव्ह सिस्टम राहणार नाही. तेच जर सपोज आपण बघितलं तुम्ही एखादा प्रश्न रिव्ह्यूला ठेवला किंवा रादर अनआन्सर्ड ठेवला तर अगेन सेम थिंग, तुमचा स्कोरवरती काहीही इफेक्ट होणार नाही आहे त्याचा.
येतंय लक्षात. हा होता जेई मेन्स पेपर 1 फॉर बी टेक. आता सेकंड थिंग, जर समजा आपल्याला जायचं असेल पर्टिक्युलर आर्किटेक्चर इंजिनिअरिंगला, तर आपण देतो तुमचा जेई मेन्स पेपर 2. आता जेई मेन्स पेपर 2 जो आहे ना स्टुडंट्स, याच्या केसमध्ये आपल्याला जो काही पर्टिक्युलर सिलेबस असतो किंवा अदर जो पेपर पॅटर्न असतो तो काहीसा असा असतो. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट्स असतात मॅथमॅटिक्स ज्याला म्हणतात पार्ट 1, सेकंड असतो ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतात पार्ट 2 आणि थर्ड असतो तुमचा ड्रॉइंग टेस्ट ज्याला म्हणतात पार्ट 3. आता जो पार्ट 1 आहे म्हणजेच तुमचा मॅथमॅटिक्स, याच्या केसमध्ये तुम्हाला विचारले जातात 20 प्रश्न कसे MCQ आणि 5 प्रश्न असतात न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्स. ओके, म्हणजे तुम्हाला जे सेकंड कॉलममध्ये 5 दिसत आहेत ना, ते काय राहणार तुमचे न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्स. आणि ईच क्वेश्चनला अगेन 4 मार्क्स असतील, म्हणजे तुमची ग्रँड जी मार्क्सची टोटल होणार आहे ती किती राहणार 100 मार्क्स फॉर पार्ट 1. आता असतो तुमचा पार्ट 2. पार्ट 2च्या केसमध्ये स्टुडंट्स तुमची असते ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूड टेस्टचे तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात, जनरल ॲप्टिट्यूड असते. ठीक आहे. आता त्या 50 ॲप्टिट्यूडचे जे क्वेश्चन्स असतील त्यांच्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार नाही, सगळेच्या सगळे MCQज असतील. आणि यांची जर सपोज स्कोर जर बघितला तर तो असतो 200, म्हणजे 200 मार्कांसाठी हा विचारला जातो. आणि तेच जर सपोज आपण बघितलं आपला जो पार्ट 3 आहे म्हणजेच तुमची ड्रॉइंग टेस्टच्या बाबतीत तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारले जातात. आता वरती तुम्ही म्हणाल सर MCQच्याच केसमध्ये टाकलंय, मग ड्रॉइंगचे कसे MCQज राहतील? तर स्टुडंट्स ॲक्च्युली हे MCQ नाही आहेत, हे 2 क्वेश्चन्स विचारले जातात. 2 तुम्हाला ड्रॉइंगचे क्वेश्चन्स असतात जे आपल्याला फिजिकली ड्रॉ करायचे असतात एका पेपरवरती. ओके, आता मग हे जे सगळं असणार आहे तो पेपर पेन्सिल टाईप पॅटर्न होऊन जातो तुमच्या पार्ट 3 साठी. आता हा जो असणार आहे हा पर्टिक्युलरली असणार तुमचे हे जे काही 2 प्रश्न आहेत ते दोन्ही प्रश्न 50-50 मार्क ईच असणार आहे, म्हणजे तुमचं एक ड्रॉइंग 50-50 मार्कांचं असेल आणि असे तुमचे टोटल मार्क्स होतात किती 100. आता जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स, मग अशा प्रकारे टोटल आपल्याला 77 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यातील आपल्याला जो स्कोर भेटणार आहे तो किती भेटणार आहे 400, म्हणजे 400 मार्कांसाठी 77 प्रश्न. आता जर सपोज तुम्ही विचार जर केला, प्रश्नांच्या तुलनेत स्कोर खूप जास्त आहे, कारण ड्रॉइंगमुळे जे पण मुलं जे पण स्टुडंट्स अशी आहेत किंवा जे पण पालक आज माझे जे व्हिडिओ बघतायत त्यांना असं वाटत असेल की बाबा आपल्या मुलाचं किंवा अदर जो स्टुडंट्स बघतायत त्यांना वाटत असेल की बाबा आपली ड्रॉइंग खूप चांगली आहे, तर त्या केसमध्ये त्यांनी नक्कीच BARCला प्रेफरन्स दिला पाहिजे, कारण ड्रॉइंगला स्कोर खूप चांगला होतो जर तुमची ड्रॉइंग उत्कृष्ट असेल. ठीक आहे. आता बघूया काही थोडीशी मार्किंग स्कीम ह्याच पेपर 2ची. जर तुम्ही MCQज सॉल्व्ह करत असाल, ठीक आहे, आणि त्या MCQजमध्ये तुमचं एखादं बरोबर उत्तर येत असेल तर तुम्हाला भेटणार आहे +4 मार्क्स, एखादं उत्तर चुकत असेल तर तुम्हाला भेटणार आहे -1 मार्क. आणि जर सपोज तुम्ही एखादा प्रश्न रिव्हिवला किंवा एखादा प्रश्न अनआन्सर्ड ठेवला तर तुम्हाला भेटणार आहे 0 मार्क, म्हणजे तुमचा स्कोर अफेक्ट होणार नाही. सेकंड थिंग, जर समजा तुम्ही न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन अगेन अटेम्प्ट करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला जर करेक्ट आन्सर जर असेल तुमचा तर तुम्हाला भेटणार आहे +4. जर आन्सर तुमचं करेक्ट नाही आहे तर तुमचा स्कोर डिडक्ट होणार नाही आहे, निगेटिव्ह स्कीम इकडे नाही आहे. ॲज वेल ॲज रिव्ह्यू, आणि जर सपोज तुम्ही अनआन्सर्ड ठेवलं तर त्यालाही काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचं जे काही स्कोर आहे तो अनअफेक्टेड राहणार. येते लक्षात. तर हा होता स्टुडंट्स तुमचा जेई मेन्स पेपर 2, जिथनं तुम्हाला भेटतात तुमचे ॲडमिशन बी आर्किटेक्चरला. एक एक्झामचा अजून नोटिफिकेशन देतो, ती म्हणजे तुमची नाटा. तुम्ही BARCसाठी नाटा देखील देऊ शकता. नाटाचा जो स्कोर असतो तो स्कोर अराउंड 130च्या पुढे किंवा 125च्या पुढे जर गेला तर तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी इन्स्टिट्यूट्सला ॲडमिशन घेता येतं तुमच्या नाटा थ्रू सुद्धा. इवन जेई मेन्स पेपर 2च्या बेसिसवर तुम्हाला NITचे सगळे बी आर्किटेक्चरचे कॉलेजेस अवेल करता येतात. येते लक्षात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जेई मेन्स क्वालिफाय करायचे, म्हणजे नुसती जेई मेन्स पेपर 2 जर तुमचा क्वालिफाईड असेल ना तर तुम्ही इझिली NITच्या काउन्सिलिंगला जाऊ शकता. चला जाऊया आपल्या थर्ड टाईपच्या जेईकडे, जो की आहे पेपर 3, जो असतो तुमच्या बी प्लॅनिंगसाठी. आणि मी जे सगळं स्टॅटिस्टिक्स सांगितलं ना स्टुडंट, ज्यांनी डिसाईड केले की बाबा हिस्ट्री में, त्यांनी ते नोट डाऊन पण करून ठेवा, जेणेकरून काय होईल ना की हे जे स्टॅटिस्टिक आहे हे तुम्हाला अभ्यासाच्या वेळी फार कामात येणार आहे. आता जर सपोज आपण बघितलं आपला जो पेपर 3 आहे तो आहे बी प्लॅनिंगसाठी. इकडे तुम्हाला सब्जेक्ट्स असतात मॅथमॅटिक्स पार्ट 1, ॲप्टिट्यूड पार्ट 2 आणि तुमचा जो काही प्लॅनिंग बेस्ड क्वेश्चन्सचा जो पार्ट आहे तो आहे पार्ट 3, म्हणजे इकडे ड्रॉइंग ऐवजी प्लॅनिंग बेस्ड क्वेश्चन्स येतात. जर सपोज आपण MCQज बघितले तर ते असणार 20 इन केस ऑफ मॅथमॅटिक्स पार्ट 1च्या केसमध्ये, 5 असणार न्यूमेरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन्स जे की असणार टोटली 100 मार्क्ससाठी. त्यानंतर जर बघितलं ॲप्टिट्यूड अगेन 50 क्वेश्चन्स असतील आणि किती मार्क्ससाठी 200 मार्क्ससाठी. आणि जर सपोज आपण बघितलं तुमचा जो थर्ड पेपर आहे पार्ट 3 तो असणार आहे प्लॅनिंग बेस्ड क्वेश्चन्स, म्हणजे टाउन प्लॅनिंगच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ना ते सगळे क्वेश्चन्स तिकडे विचारले जातात. तर ते क्वेश्चन्स असणार तुमचे किती 25 आणि त्यांच्या मार्क्स असणार किती 100. अशा प्रकारे आपण जर ग्रँड टोटल बघितली इकडे तर 100 क्वेश्चन्स आपल्याला येतात किती मार्क्ससाठी 400 मार्क्ससाठी. आता इकडे ड्रॉइंग नसल्यामुळे तुमचे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन्स थोडेसे इन्क्रीज झालेत BARCच्या तुलनेत. ओके. आता जर सपोज थोडीशी नजर आपण टाकली याच्या मार्किंग स्कीमकडे तर MCQ जर मी अटेम्प्ट केला ना स्टुडंट्स तर मला भेटणार आहे 4 मार्क्स.
आणि जर सपोज तो बरोबर असेल तर भेटणार 4 मार्क्स, आणि जर समजा तो अटेम्प्ट केला पण चुकीचा आलाय तर त्या केसमध्ये माझा 1 मार्क काय होणार, टोटल स्कोरमधनं डिडक्ट होणार. आणि जर मी एखादा क्वेश्चन रिव्ह्यूला किंवा अनआन्सर्ड ठेवला तर माझा कुठलाही पर्टिक्युलर स्कोर त्याने अफेक्ट होणार नाही, म्हणजे त्याला काहीही इश्यू होणार नाही. सेकंड थिंग, मी जर न्यूमरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन जर अटेम्प्ट करतोय तर बरोबर आल्याने मला भेटणार 4 मार्क्स, अँड ॲज युजल निगेटिव्ह मार्क एकीकडे नाहीचे कुठल्याच पेपरला, त्यामुळे ते जर समजा उत्तर चुकत असेल तर प्रॉब्लेम नाही. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू टाईप क्वेश्चन सगळ्यांनी सगळे ट्राय करायचे, येतं लक्षात. आता जर सपोज आपण बघितलं या केसमध्ये आपण कंप्लीट केले तुमचे जेई मेन्सचे सगळे पेपर्स. ओके, आता आपण जाणार आहोत आपल्या रिजनल कॉलेजेसच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनकडे, ॲज वेल ॲज फार्मसीच्या ॲडमिशनकडे, ॲज वेल ॲज MST CET बेस्ड जेवढे पण आपले कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसच्या ॲडमिशनकडे. सो आपली जी एंट्रन्स एक्झाम आहे तुमच्या लक्षात आलं आपण काय बघतोय आता, MST CET. स्टुडंट्स, मी MST CETच्या बाबतीत काय केलं ना, डायरेक्टली तुमचं जे काही पर्टिक्युलर सिलेबस जो आहे, जो आपल्याला NTA ने फॉरवर्ड केलेला आहे, त्या NTA-च्याच सिलेबस मी डायरेक्ट काय केलं, एक ग्लिम्स क्रॉप करून तुमच्या समोर ठेवलाय. कशासाठी, तर जेणेकरून आपल्याला डिटेल्ड इन्फो भेटावी त्या स्टॅटिस्टिकमधनं. ओके, सो जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स, तुमच्या CETला सब्जेक्ट्स असतात 4. ते असतात मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तुम्ही मला सर बायोलॉजी तर 2 दिसतात तिकडे, तर एक बॉटनी असतं आणि एक झू असतं. ठीक आहे, एक असतं प्लांट आणि एक असतं ॲनिमल. ओके, आता जर सपोज आपण बघितलं स्टुडंट्स, CETच्या केसमध्ये जनरली विद्यार्थ्यांनी 4ही सब्जेक्ट्स ठेवलेले असतील तर तुम्हाला 4ही सब्जेक्ट्सचे पेपर्स तिकडे द्यायचे आहेत. तर याचा जो सिलेबस असतो तो कसा असतो, तर तुमचे MCQs टाईप असतो हा सगळा पेपर तुमचा. जसा JEE पण ऑनलाईन असतो तसा CET देखील ऑनलाईन होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. सो त्या केसमध्ये तुमचं जे काही MCQs असतात ते कशा पद्धतीचे असतात, तर तुमचा जो 11चा सिलेबस असेल ना स्टुडंट्स, 11च्या सिलेबसच्या बेसिसवर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार मॅथचे, आणि जर सपोज आपण बघितलं 12च्या सिलेबसच्या बेसिसवर 40 प्रश्न विचारले जाणार मॅथचे. म्हणजे तुमचे एकूण प्रश्न किती होणार, 50, आणि ईच क्वेश्चन असणार तुमचा 2 मार्कांना, म्हणजे तुमचे टोटल मार्क्स किती होणार, 100 मार्क्स. ओके, आता जर सपोज आपण बघितले हे जे मॅथचे 100 मार्कांचे जे काही प्रश्न आहेत, ठीक आहे, म्हणजे टोटल तुमचे 50 प्रश्न हे सोडवण्यासाठी आपल्याला वेळ भेटतो किती, 90 मिनिट्सचा. ओके, आता जाऊया आपल्या सेकंड सब्जेक्टकडे जो की आहे फिजिक्स. फिजिक्सचे 10 प्रश्न विचारले जातात 11वीचे, आणि सेम थिंग 40 प्रश्न विचारले जातात कशाचे, तुमच्या 12वीचे. पण आता 11वी आणि 12वीचे जे काही 10 प्रश्न आणि 40 प्रश्न विचारले तिकडे, यांच्या केसमध्ये तुमची मार्किंग स्कीम मॅथपासून थोडीशी वेगळी आहे. मॅथला जिकडे 2 मार्क्स होते ईच क्वेश्चनला, तेच इकडे आता 1 मार्क आहे प्रत्येक प्रश्नाला. म्हणजे तुमचे 50 प्रश्न 50 मार्कांना. म्हणजे जर सपोज आपण जर बघितलं इकडे तुमचे 50 होणार कशाचे, फिजिक्सचे. त्याच सोबत त्याच सेलमध्ये मी केमिस्ट्री पण ॲड केलेला आहे, बरोबर ना, तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय. केमिस्ट्रीचे सुद्धा अगेन सेम थिंग 10 11वीचे आणि 40 12वीचे प्रश्न विचारले जाणार, आणि हे जे 50 प्रश्न असणार अगेन 1 मार्काला 1 प्रश्न असेल. असे होणार तुमचे किती, अगेन 50 मार्क. पहिले फिजिक्सचे 50, हे 50 टोटल किती होणार, ग्रँड 100 मार्क्स. ओके, सो तुमची टोटल किती होणार इकडे 100 मार्क्सची, आणि हे 100 मार्क्सचे तुम्हाला 100 क्वेश्चन्स सोडवण्यासाठी वेळ भेटणार अगेन 90 मिनिट्स. मॅथला थोडा एक्स्ट्रा वेळ आणि एक्स्ट्रा वेटेज पण दिलं इकडे, तुमच्या लक्षात आलं असेल. आता जाऊया बायोलॉजीकडे. बायोलॉजीच्या केसमध्ये अगेन 2 पार्ट्स असतात, तुमचं बॉटनी आणि झू. सो यांनी काय केलंय ना की 11वीचे 10 आणि 40 केले बॉटनीसाठी, आणि सेम थिंग 11वीचे 10 आणि 12वीचे 40 केले तुमच्या झूसाठी. पण या केसमध्ये अगेन तुमचं वेटेज आहे 1 मार्कांचं. म्हणजे जे 50 प्रश्न तुमचे झाले आहेत ते 50 प्रश्न किती मार्कांना राहणार, 1 मार्कांना. म्हणजे टोटल तुमचे 100 मार्कांना सुद्धा अगेन काय होऊन जाणार, बायोलॉजी. आता 100 मार्कांचं जे बायोलॉजी असणार आहे त्याला सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी किती वेळ भेटणार, 90 मिनिट्सचं ड्युरेशन असेल. ओके, सो ही झाली तुमची CETची पूर्ण डिटेलिंग पेपर पॅटर्न. आता इकडे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग अशी काही कॉन्सेप्ट नसते, त्यामुळे तुम्ही बिंदास प्रॉपरली माइंड फ्री ठेवून फ्री सेट ऑफ माइंडमध्ये पेपर अटेम्प्ट करू शकता. हां, तिकडे काही वेगळ्या प्रकारचे म्हणजे तुक्के वगैरे मारून यायचं नाही आहे, कारण तुक्के मारल्याने कुठल्याही प्रकारचा स्कोर येत नाही, कारण ते एक जनरल प्रोबॅबिलिटीचं कॅल्क्युलेशन आहे की ज्याला जर सपोज सब्जेक्टिव्ह नॉलेज नसेल तर तिकडे आपण कितीही गोळ्या मारल्यात, काहीही केलं तरी आपला स्कोर तिकडे येत नाही. ठीक आहे, म्हणजे आता एखाद्याच्या केसमध्ये लकीली होऊन जातं पण ते काही पर्टिक्युलरली टिकाऊ नसतं. ओके, सो ती एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्याल, कारण जर सपोज तुमचा स्टेटचा बेस क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली CETचा स्कोर चांगलाच येतो. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन अभ्यासाकडे जास्त कराल. ओके, आता CET थ्रू तुम्हाला फार्मसीलाही जाता येतं, ॲज वेल ॲज तुमच्या इंजिनिअरिंगला देखील जाता येतं. म्हणून तुम्ही CET जर सपोज बघितली, CETचा जो फुल फॉर्म आहे तो काय आहे, MHT म्हणजेच काय, महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स
टेस्ट म्हणजे तुमचं हेल्थ म्हटलं तर तुमच्या जनरली इकडे तुमचे जे काही फार्मसी वगैरे आहे तिकडे जाता येतं, ॲज वेल एज टेक्निकल फील्ड म्हटली तर आपली इंजिनिअरिंग. ओके, आता तुमच्या MST CETच्या बेसिसवर सगळे रिजनल गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲज वेल एज सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसला आपल्याला अप्लाय करता येतं कॅप राऊंडसाठी. ओके, सो ही होती तुमची कंप्लीट डिटेलिंग कशाबद्दलची स्टुडंट्स, MHT CET बद्दलची. आता मी जे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज सांगितल्या, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा प्रॉपरली फुलफिल होणार आहेत जेव्हा तुम्ही रेग्युलरली एंट्रन्सचा अभ्यास कराल. 11th 12thलाच नाही तर तुमच्या 8, 9, 10 म्हणजे अगदी ही व्हिडिओ तुमच्या 8, 9, 10च्या स्टुडंटसाठी सुद्धा आहे. त्यांना देखील याची इन्फो भेटणं गरजेचं आहे, कारण 8, 9, 10चं जर समजा तुम्ही फाउंडेशन कोर्स जर करत असाल, म्हणजे तुमचा एंट्रन्सचा अभ्यास तेव्हापासून जर करत असाल तर 11th 12thचे तुमचे एफर्ट्स थोडेसे कमी होतात आणि 11th 12thला तुम्हाला अजून प्रॅक्टिसिंग करून चांगला स्पेसिफिक रिझल्ट काढता येतो. तर हे सगळे जे काही तुमचे ड्रीम्स आहेत चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्सला जाण्याचे, हे सगळे फुलफिल करण्यासाठी आजच जॉईन करा अचिव्हर्स अकॅडमी ॲप. आता अचिव्हर्स अकॅडमी जे इन्स्टिट्यूट आहे हे सांगायला आनंद होतो की जर सपोज आपण बघितलं पूर्ण चांदवडमध्ये आमचंच एक इन्स्टिट्यूट आहे की जे तुम्हाला कंप्लीट एंट्रन्सचे कोर्सेस प्रोव्हाइड करतं, ॲज वेल ॲज त्याचं जे बजेट असतं ते देखील फार कमी असतं. आता तुम्ही म्हणाल सर अचिव्हर्सच का, व्हाय अचिव्हर्स? तर एक्झॅक्टली अचिव्हर्सकडे जाण्याचं काही एक रिझन मी तुमच्या स्क्रीनवरती दाखवतोय. जसं की श्रावणी बिल्लाडे, JEE मेन्सचा स्कोर आहे 98.14% इझिली NITच्या काउन्सिलिंगला जाऊ शकते, बरोबर. ॲज वेल ॲज ती पॅसिनेटेड होती BARC म्हणजेच नाटाचा देखील तिचा स्कोर 134 आलेला आहे, तोही चांगला आहे. ॲज वेल ॲज जर सपोज आपण बघितलं तुमचं सेकंड जर सपोज रिझन जर म्हणायचं झालं तर अनुष्का सुतारे, तिचा जो JEE मेन्सचा स्कोर आहे 96% आहे, ॲज वेल ॲज नाटाचा स्कोर आहे 136. आफ्टर दॅट तुम्ही जर सपोज बघितलं थर्ड रिझन जर द्यायचं ठरलं, ॲक्च्युली हे आमचे स्टुडंट्स आहेत त्यांना रिझन नको म्हणायला, पण तुमच्यासाठी व्हाय अचिव्हर्स, रुचिका देवरेचा जो JEE मेन्सचा स्कोर आहे तो आहे 93% आणि जो की अगेन ॲप्लिकेबल आहे, तिला इलिजिबल करतो NITच्या काउन्सिलिंगला. अजून जर सपोज बघायचं झालं तर परेश रकिबेचा हॉटेल मॅनेजमेंटसाठी तो पॅसिनेटेड होता. IHM इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हैदराबाद, तिथे तो सिलेक्ट पण झाला आहे गव्हर्नमेंट कोट्यामधनं. ॲज वेल ॲज सेकंड राऊंडला त्याने IHM मुंबईसाठी देखील अप्लाय केलं होतं आणि मुंबई देखील सिलेक्ट झालं आहे. हे जे बॅनर आहे ते ॲक्च्युली हैदराबाद सिलेक्ट झाल्याच्या आनंदातलं होतं. ओके, आता तर ही होते तुमचे काही रिझन्स. अजून एक थोडंफार पुढे जातो मी, जसं की आदिनाथ कुंभकर्ण, तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसतोय आदिनाथ कुंभकर्ण, त्याचा स्कोर आहे 99.34, म्हणजे मागच्या वर्षी CETचा देखील स्कोर आपला 99.34 पर्यंत पोहोचला. हे सगळं फक्त एंट्रन्समुळे. जर सपोज आपण बघितलं भाग्यश्री 351 आता BDS करते. त्यानंतर जर अनुष्काचा फर्स्ट अटेम्प्ट JEEचा रिझल्ट जर बघितला, आता तुम्ही बघितला 96%, फर्स्ट अटेम्प्टला होते 91%, 91.57%. तसंच जर महेश मापारी बघितलं तर 95.49% आहे, तो VITला आहे, मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे. तर स्टुडंट्स हे होते काही रिझन्स फॉर व्हाय अचिव्हर्स. स्टुडंट्स याचबद्दलची तुम्हाला अजून डिटेल्ड इन्फो हवी असेल किंवा तुमच्या 11th आणि 12th नंतर पुढच्या काउन्सिलिंगसाठी काही हेल्प हवी असेल, काही नवीन अपडेट्सची इन्फो हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या स्क्रीनवरती दिसणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबर्सवर. स्टुडंट्स यासोबत आम्ही प्रोव्हाइड करतो व्हिडिओ लेक्चर्स फॉर 6th to 10th, आफ्टर दॅट व्हिडिओ लेक्चर्स फॉर 1st to 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड, after that video lectures for regular entrance JEE NEET MST CET as well as NATA and BARC आणि video lectures for 8th to 10th IIT JEE NEET फाउंडेशन. हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे अचिव्हर्स अकॅडमी नाशिक हे ई-लर्निंग ॲप, जे की तुम्हाला भेटणार आहे तुमच्या प्ले स्टोअरवरती. ॲज सून ॲज तुम्ही डाउनलोड करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करता, जे की कम्प्लिटली फ्री आहे. तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमकडनं कॉल येणार आणि या सगळ्या कोर्सेसला कसं ॲक्सेस करायचं याची डिटेल दिली जाणार. तर आजच्या सेशनमध्ये मी इथे थांबतो. अजून काही इन्फो हवी असेल तर डू कॉन्टॅक्ट अचिव्हर्स अकॅडमी. थँक्यू.